Hi students, chapter 2 quadratic equations. In this today's video we are going to study about the application of quadratic equation. Students, quadratic equations are useful to solve problems arising in our day-to-day life. How that is true we'll see while solving the questions. Okay, now if any quadratic equation इज गिवन इन व्हर्बल फॉर्म, म्हणजे एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन जर व्हर्बल फॉर्ममध्ये म्हणजे शाब्दिक उदाहरण आपण म्हणूया किंवा वर्ड प्रॉब्लेम असं म्हणूया, तर वर्ड प्रॉब्लेमच्या स्वरूपात दिलेलं असेल तर फर्स्ट वी हॅव टू कन्वर्ट इट इन टू मॅथमॅटिकल इक्वेशन अँड देन हॅव टू सॉल्व. ओके, तर मग ते वर्ड प्रॉब्लेम म्हणजे नक्की स्टेप वाईज या मेथडमध्ये कसं जायचं ते आपण शिकूयात. स्टेप नंबर 1, कन्वर्ट द वर्ड प्रॉब्लेम इनटू सिम्बॉलिक लँग्वेज. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करायचं असतं तर वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शब्दामध्ये म्हणजे शाब्दिक उदाहरण आपण म्हणूया दिलेलं असतं, तर ते सॉल्व्ह करायचं आहे. मग व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? फर्स्ट कन्वर्ट इट इनटू मॅथमॅटिकल इक्वेशन. सुरुवातीला आपल्याला ते मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करावं लागेल अकॉर्डिंग टू द रिलेशन विच इज एक्झिस्टिंग इन द गिवन प्रॉब्लेम. ओके, देन सेकंड स्टेप इज सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड स्टेपमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतं. अँड स्टेप थर्ड इज इंटरप्रेट द सोल्युशन ऑफ द इक्वेशन इनटू व्हर्बल फॉर्म. म्हणजे सेकंड स्टेपमध्ये जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेलं असतं म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली असते, रूट फाइंड आउट केलेलं असतं, तर ते फायनली जेव्हा आपण आन्सर लिहितो ते व्हर्बल लँग्वेजमध्ये इंटरप्रेट करावं लागतं. म्हणजे समजा एखाद्या एज विचारलेला असेल किंवा हाऊ मेनी इयर्स असं विचारलेलं असेल तर मग फायनल आन्सरमध्ये ते एक्सप्लेन करून आपल्याला व्यवस्थित सेंटेन्समध्ये लिहावं लागतं. ओके, थँक्यू स्टुडंट. Students, now we are going to solve practice set 2.6. I have taken the first question which is very simple, but then also for you you are studying it first time, so you will feel it somewhat difficult because in 9th standard we have just seen or studied it very in short period of time. Okay, so for your more understanding we are going to take this question. Product of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. Now students, see what is given. Pragati's present age we don't know. So let Pragati's present age, म्हणजे आता पहा प्रगतीचं आत्ताचं म्हणजे प्रेझेंट एज दिलेलं नाही, सो वी आर टेकिंग एक्स इयर्स. नाउ व्हॉट इज गिवन? प्रगतीज एज 2 years ago. ओके, आता 2 years ago म्हणजे काय? 2 वर्ष अगोदरचं. प्रगतीचं एज किती आहे ते पण माहीत नाही आपल्याला. तर किती आहे? x-2. म्हणजे जर आजचं प्रेझेंट एज एक्स असेल तर 2 years ago म्हणजे 2 वर्ष अगोदर किती असणार आहे? तर आजच्या एजमधून म्हणजे प्रेझेंट एजमधून 2 मायनस करावे लागतील. ओके, सो x-2 years. ओके, देन 3 years hence her age will be. 3 वर्षांनंतर. आता पहा, ॲगो म्हणजे अगोदर आणि 3 years hence म्हणजे नंतर, 3 वर्षानंतर म्हणजे आजपासून प्रेझेंट एजच्या आजपासून जे पुढचं 3 वर्षापर्यंतचं एज आहे म्हणजेच तिसऱ्या वर्षीचं जे एज आहे थर्ड. सो इट इज हाऊ मच? x+3 years. ओके, नाउ अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन, फ्रॉम द गिवन कंडिशन दिलेल्या कंडिशनवरून काय सांगितलेलं आहे? प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago. 2 years ago x-2. म्हणजे प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. ओके, 2 years agoचं एज तिचं म्हणजे अगोदरचं अँड 3 years hence यांचा जो प्रोडक्ट आहे. ओके, x-2 मल्टिप्लाय x+3 इज इक्वल टू इट इज हाऊ मच? 84. ओके, अँड देन फाइंड हर प्रेझेंट एज. आणि मग हे सॉल्व्ह करून तुम्हाला काय करायचं आहे तर तिचं प्रेझेंट एज, प्रगतीज प्रेझेंट एज वी हॅव टू फाइंड आउट. ओके, नाउ दीज 2 brackets we have to multiply. x-2 multiply x+3 is equal to 84. Now how the multiplication of 2 brackets is done? See, x multiply the second bracket. Okay, म्हणजे आता इथे पहा x multiply x+3, then -2 multiply again second bracket. म्हणजे पहा फर्स्ट ब्रॅकेट मधला each number is multiplied over the second bracket. x multiply over the whole bracket, -2 also multiplied the whole bracket, and it is equal to 84. Then now do the simplifications. आता याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन्स करायचे आहेत, सॉल्व्ह करायचं. x multiply x² plus 3x minus 2x plus 3 to the 6. ओके, आता इथे मायनस प्लस after opening the bracket minus plus will be minus is equal to 84. Okay, so x square as it is 3x minus 2x is 1x. 1x म्हणजेच x
-6 as it is, this 84 taken to the left hand side, it will be -84 is equal to, आता इकडे right hand side ला nothing is there, so take 0. Okay, so after simplifying this, x square plus x, this -6 minus 84 is -90. पण आता मायनस मायनस ॲडिशन होणार, बट ग्रेटर नंबरचं साइन इज वॉट, इट इज मायनस, सो वी हॅव टेकन हिअर मायनस साइन अँड इज इक्वल टू 0. नाव यू नो हाऊ टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तुम्हाला माहिती की क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व करायचं असतं. नाव इफ दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, फर्स्ट वी हॅव टू फाइंड द AC. इथे काय करावं लागतं आपल्याला, AC फाइंड आउट करावं लागतं. व्हॉट इज AC? कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर इज 1 अँड c इज -90, सो 1 मल्टिप्लाय -90 इज -90. आता -90चे असे फॅक्टर्स की whose multiplication is -90 and addition is +1. आता इथे काय असणार आहे, 10 and 9. ओके, 10 9चा, पण आता इथे -90 आहे म्हणजे दोन्हीपैकी एक मायनस निगेटिव्ह पाहिजे, पण मिडल टर्म प्लस आहे म्हणजे ग्रेटर नंबर प्लस, सो जो स्मॉलर नंबर आहे तो निगेटिव्ह. ओके, सो हिअर वी एक्स स्क्वेअर आज इट इज, इन प्लेस ऑफ एक्स वी स्प्लिट दिस टर्म इंटू 2 टर्म्स. ओके, 10x minus 9x, okay, and -90 as it is equal to 0. And now you know how to take common terms. Okay, आता इथे कॉमन कसं घ्यायचं, x common from both of the first two terms. Okay, then in bracket x plus 10 remains. Okay, bracket close, -9 common from next two terms, so that in the bracket x plus 10 remains is equal to 0. Now from these two terms we can take x plus 10 common. So what is remaining, x minus 9 is remaining, is equal to 0. So if the multiplication of two brackets is 0, it must be one bracket is equal to 0 or second bracket is equal to 0. So therefore x is equal to this plus 10 will be -10 to the right hand side, or x is equal to this -9 will be +9. But we know that x is equal to -10. आता पहा, x हे एज आहे. ओके, वी हॅव टेकन हिअर प्रगतीज प्रेझेंट एज. प्रगतीज प्रेझेंट एज आपण काय कन्सिडर केले, x इयर्स. बट वी नो दॅट एज इज नेवर बी निगेटिव्ह. एज हे कधीच निगेटिव्ह असतं का, नसतं. सो x इज इक्वल टू -10 इज अनॲक्सेप्टेबल, म्हणजे हे आपण ॲक्सेप्टच स्वीकारच नाही करू शकत, एज निगेटिव्ह. ओके, सो व्हॉट वी हॅव ॲक्सेप्टेड, देअर फॉर x इज इक्वल टू 9, म्हणून आपण काय ॲक्सेप्ट केले, तर x हे -10 नको आहे आपल्याला, x इज 9. सो देअर फॉर प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 इयर्स. असं व्हर्बल फॉर्ममध्ये म्हणजेच एका स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये फायनल आन्सर लिहायचं. इट कॅरीज हाफ मार्क्स. ओके, so to write the answer finally, sentence in the form of sentence, that is also very important. So in this way students, you can convert the given word problem into the quadratic equation and solve it to find the roots of it and write the final answer. Okay, thank you students.